MIP कॅम्प्स जवळा बाजार या ठिकाणी माननीय मुनीर पटेल यांचा वाढदिवस मोठ्या थाटात संपन्न झाला। ते एक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे जवळा बाजार येथील व्यापारी, शेतकरी, नागरिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व तसेच पत्रकार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी सत्कारही करण्यात आला आणि अनेक मान्यवरांनी आपली भाषणे केली। या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी आणलेले हार तुरे माननीय मुनीर पटेल यांनी नाकारले। देशात 7 दिवसाचा दुखवटा असल्यामुळे देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे मुनीर पटेल यांनी त्यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा केला। माननीय मुनीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा बक्षीस देण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून विद्यार्थ्यांच्या डान्स स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या। या स्पर्धेत योग्य बक्षीसही ठेवण्यात आले होते। या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी MIP कॅम्पचे विजय साळवे सर व सर्व शिक्षक वृंद आदींनी परिश्रम घेतले। वेगवेगळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत अशांचा या ठिकाणी सन्मान या कार्यक्रमाच्या करण्यात आला। त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, विद्यार्थी आणि इतरही समाजातले जे लोक आहेत जे अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगत आहेत आणि या राष्ट्राला पुढे नेत आहेत अशा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी घेण्यात आला होता आणि साहेब सातत्याने मागच्या 45 वर्षापासून अविरतपणे आपली भूमिका ही समाज बजावत आहे। त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांचं राजकीय, सामाजिक आयुष्य हे आणखीन उंचीवर जावं आणि निरोगी आणि असं प्रदीर्घ आयुष्य त्यांनी जगावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही त्यांना सगळ्यांनी या प्रसंगी। वाढदिवस हा माझा मी सामाजिक कार्यापासून सुरुवात करीत असतो। सामाजिक कार्यापासून वाढदिवस मी साजरा करीत असतो। परंतु यावर्षी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि भारत सरकारने 7 दिवसाचा दुखवटा जाहीर केला। त्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात हार तुरे न घेता सामाजिक जे कार्य आमचे ठरलेले होते ते शैक्षणिक असो, सामाजिक असो, ते कार्य पूर्ण करून आम्ही साध्या स्वरूपात हा जन्मदिवस साजरा केलेला आहे। त्यामध्ये अनेक प्रामुख्याने जे विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचे सुप्त गुण दरवर्षी आम्ही बाहेर काढत असतो। त्या माध्यमातून त्यांचे आम्ही एक दंगली घेऊन त्यांचे व्हॉलीबॉलचे सामने ठेवतो, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्सचं प्रोग्राम ठेवतो। अनेक असे जे की शाळेतले कार्यक्रम असतात ते कार्यक्रम ठेवत असतो। त्यांचे एक त्यांचं गुण जे आहे तिचे गुणाचे परीक्षा घेऊन त्यांचेसुद्धा फर्स्ट सेकंड हे काढत असतो। त्यांचेसुद्धा आम्ही त्यांनासुद्धा बक्षीस ठेवत असतो। परंतु सर्वापेक्षा यावेळेस आम्ही वेगळा हे कार्यक्रम ठेवला की आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या ही जे सरकार आहे या सरकारच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल आहेत। शेतीमालाला कशालाच भाव नाही। परंतु आम्ही उत्कृष्ट शेतकरी म्हणून नाही, एक साधा शेतकरी की ज्याचं उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि तो पूर्ण घर आपलं शेतीवर चालवितो असे शेतकरी काही शोधून काढले आणि त्या शेतकरी ते चांगल्या पद्धतीने कमी शेतीमध्ये
आपल्या घराचं पूर्ण उदरनिर्वाह चालवितो मेहनत कष्ट करून, अशा शेतकऱ्यांचे आम्ही सत्कार ठेवले. त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं की त्या शेतकऱ्यांना एक हिंमत आणि प्रोत्साहन भेटली पाहिजे, त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. अशा शेतकऱ्यांचं आम्ही सत्कार आज या विभागातून ठेवलेला आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांना मान सन्मान त्यांचं केलं, त्यांची हिंमतही उंचावली आणि या पद्धतीचे आम्ही कार्यक्रम घेतलेत आणि दरवर्षी याच पद्धतीचे घेतात. परंतु यावर्षी थोडेसे वेगळे कार्यक्रम घेऊन हे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत.